प्रॅक्टिकल आता आन्सर शीट सबमिट केली का? नाही अजून. नाही. लिंक जर्नल नाही मिळाली. जर्नल केले. लिंक नाही मिळाली असं म्हणू नका. तुम्हाला ते जी वर्ड फाईल टाकली त्याच्यामध्ये सगळे लिंक आहेत. वर्ड फाईल बघितली का? एक्झाम नोटीस होती बघा. त्याच्यामध्ये 3 लिंक आहे. त्याच्यामुळे पहिली लिंक मला असं वाटतं, आय थिंक द फर्स्ट लिंक इज फॉर प्रॅक्टिकल जर्नल अँड प्रोजेक्ट सबमिशन. हा. सेकंड लिंक तुमची आहे आन्सर शीटची PDF सबमिट करायची. ओके. आणि थर्ड लिंक तुमची एक्झामिनेशनची होती. ओके. हा. तिथं सबमिट करायचं सगळ्यांनी. हा सर. म्हणजे तुमचं प्रॅक्टिकल जर्नल पण बाकी आहे आणि प्रोजेक्ट पण बाकी असेल ना? नाही, जर्नल आणि प्रोजेक्ट सबमिट केलाय. आत्ताच्या एक्झाम राहिले प्रॅक्टिकल सबमिट करायची. ओके ओके ठीक आहे. तुमचं एक्सपेरिमेंटचं नाव का परत सांगा? टेस्टिंग बिफोर इन्स्टॉलेशन ऑफ सोलर पॅनल. ओके. आणि काय काय टेस्ट कराल तुम्ही सोलर पॅनल इन्स्टॉल करण्याच्या अगोदर? वाचून सांगितलं तरी चालतंय, बघून सांगा कारण तुम्हीच दिलेलं आहे ते. ओके. सोलर सेलची स्पेलिंग सांगा. SOLARCELL. व्हेरी गुड. आता याच्यावर मार्क द्यायचे होय तुम्हाला? सर. ओके. सोलर सेल कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क होतो? कोणतं फिजिकल प्रिन्सिपल आहे? फोटो व्होल्टिक व्हेरी गुड. ठीक आहे. इफेक्ट. फोटोव्होल्टिक इफेक्ट. ओके 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 व्हेरी गुड. नेक्स्ट 4923 नवरे. मानसीना नवरे. ओके. प्रॅक्टिकल आन्सर शीट सबमिट केली का? नाही सर केली अजून, करते. जर्नल आणि प्रोजेक्ट? हो झालं सबमिट. सबमिट झालंय. ओके. कोणतं प्रॅक्टिकल होतं? टेस्टिंग बिफोर इन्स्टॉलेशन ऑफ सोलर पॅनल. ओके. मग काय काय टेस्ट कराल तुम्ही इन्स्टॉल करण्याच्या अगोदर? त्याचा ओपन सर्किट व्होल्टेज आणि शॉर्ट सर्किट करंट. व्हेरी गुड. ओपन सर्किट व्होल्टेज म्हणजे? ओपन सर्किट व्होल्टेज म्हणजे सोलार जेव्हा त्याचा करंट 0 असतो, व्होल्टेज असतो ओपन सर्किट व्होल्टेज. आणि शॉर्ट सर्किट करंट म्हणजे? म्हणजे जेव्हा त्याचा पोटेन्शियल 0 असतो तेव्हाचा करंट. व्हेरी गुड. नेक्स्ट 4924 भक्ती पाटील. येस सर. आन्सर शीट नाही सबमिट केली, आता करणार. जर्नल, प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्ट केलाय सबमिट. ओके. ऑल राईट. मला सांगा, सोलर सेल आपला टेस्ट करायचा असेल तर त्याचं कोणतं कॅरेक्टरिस्टिक आपण स्टडी करतो? टेस्टिंगच्या वेळेस का? करंट व्होल्टेज किंवा नॉमिनल व्होल्टेज, म्हणजे त्याची रेंज फिक्स असते ठरवलेली, त्या रेंज मध्ये नॉमिनल व्होल्टेज. अजून पीक पॉवर आउटपुट. व्हेरी गुड. पीक मॅक्झिमम पॉवर. करंट, मॅक्झिमम व्होल्टेज. ओके. मॅक्सिमम व्होल्टेज म्हणजे काय? जेव्हा करंट मॅक्झिमम व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल जास्त असतं तेव्हा सर्किट मधून पोटेन्शियल जास्त. व्हेरी गुड. व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल म्हणायचं. इंग्लिशचं कन्व्हर्जन फक्त मराठीत करायचं म्हणजे आपल्याला उत्तर देतात, है ना? मॅक्सिमम व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल जास्त असतं तेव्हा. वा, उत्तर भाई. ठीक आहे. मला सांगा, करंट फ्लो कमी असतं तेव्हा, सर्किट मधून करंट फ्लो कमी होतं तेव्हा व्होल्टेज जास्त असतं. ओके ओके ठीक आहे. IV कॅरेक्टरिस्टिक स्टडी करतात तुम्ही तेव्हा सोलर सेलचं कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतं IV कॅरेक्टरिस्टिक? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या? दुसऱ्या.
दुसऱ्या. नाही कॉंग्रॅच्युलेशन नाही फॉर. फर्स्ट सर पॉझिटिव्ह असतात ठीक दोन्ही. ओके. काय 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 पॉझिटिव्ह असतात दोघे. एक्स ऍक्सिस ला एम्पियर म्हणजे करंट नाही, वाय ऍक्सिस ला करंट असतो, एक्स ऍक्सिस ला व्होल्टेज असतं. बरोबर आहे का? परत विचार करा. हो सर, वाय ऍक्सिस ला करंट, एक्स ऍक्सिस ला व्होल्टेज. ओके ठीक आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट 4925 पाटील गीतांजली. येस सर. ऑलराईट. मला माझा आवाज येतोय. हॅलो असं कधी कधी ना. सर, थोडा नेटवर्क प्रॉब्लेम येते. ऑलराईट. प्रॅक्टिकल आन्सर शीट सबमिट केली. नाही सर, करते. जर्नल प्रोजेक्ट. हा सर. कोणतं प्रॅक्टिकल होतं? टेस्टिंग बिफोर इन्स्टॉलेशन ऑफ सोलर पॅनल. कोणतं टेस्ट कराल तुम्ही? सोलर मॉड्यूलची म्हणजे टेस्टिंग बिफोर इन्स्टॉलेशन आणि मेजरमेंट ऑफ त्याचे ISN VS काढायचे. काय काढायचं? मेजरमेंट घेतलेत त्याचे. व्हेरी गुड. मेजरमेंट घ्यायचे. सर, दोन ह्याच्यामध्ये घेतलेत, A आणि B मध्ये, ISC आणि VSC. ISC आणि हा म्हणजे ओपन सर्किट व्होल्टेज ते घेतलंय, परत शॉर्ट सर्किट करंट आहे आणि मॅक्स व्होल्टेज ऑफ P मॅक्स आणि मॅक्स करंट. P मॅक्स म्हणजे काय सर? P मॅक्स म्हणजे काय? मॅक्झिमम पॉवर ॲट स्टँडर्ड टेस्ट कंडिशन. स्टँडर्ड टेस्ट कंडिशन. ऑलराईट. कधी मिळेल? हॅलो सर. मॅक्सिमम पॉवर कधी मिळेल? मॅक्सिमम ठीक आहे. हॅलो सर. गीतांजली पाटील. कॅन यू Yes, sir. हिअर? ओके. नेक्स्ट. Next is 4926. Yes, sir. पवार ओंकार आहे का? बोला. absent आहे का एक्झामला? काय सर, आवाज नाही आला तुमचा. प्रेझेंट आहे का म्हटलं एक्झामला? हो सर, सकाळपासून. सकाळपासून आहे. बर. प्रॅक्टिकल आन्सर शीट सबमिट केली का? हा सर, सगळंच केलं तुम्ही. ओके. सगळं केलंय? हो, म्हणजे आन्सर शीट, जर्नल, प्रोजेक्ट. ते असतं बघा, ते जाऊ द्या. नाही सर, लिहिलंय, कालच लिहिलंय मी. नाही, ते नाही म्हणते मी. हा. रेस बघतात का तुम्ही? ती घोड्यांची रेस असते, तो एक मागे असतो एक घोडा आणि शेवटी त्याचं सगळं कम्प्लीट असतं. तर सर्वात अगोदर कम्प्लीट करतो ते. तशापैकी तुला बघितल्यानंतर मला तेच आठवण येते. ठीक आहे. बाकी त्यांचं नाही सबमिट आहे, पण तुझं आहे बऱ्यापैकी. सगळं सबमिट म्हणतोय. ऑलराईट. हा, मला सांग आता कोणतं प्रॅक्टिकल होतं? इन्स्टॉलेशन गाईडलाईन्स अँड माउंटिंग ऑफ सोलर. इन्स्टॉलेशन गाईडलाईन्स अँड माउंटिंग ऑफ सोलर. ओके. सांग बरं, इन्स्टॉलेशन कसं करशील? व्हिडिओ ऑन ठेवायचे सगळ्यांनी. पहिल्यांदा सपोर्ट स्ट्रक्चर फिक्स करायचं. बर. तर माउंटिंग करायचं सोलर मॉड्यूल्स सपोर्ट स्ट्रक्चरचं. नंतर इन्स्टॉलेशन ऑफ बॅटरी बँक. ओके. त्याच्यानंतर त्याचं कनेक्शन करायचं. त्याच्यानंतर आणि लाइटिंग करायचं. त्याचं काय करायचं? अर्थिंग ऑफ लाइटिंग.
अर्थिंग ऑफ व्हॉट? लाइटिंग प्रोटेक्शन युनिट. ओके, मला सांग ओहम्स लॉ काय? काय सर? ओहम्स लॉ नाहीत सर. अरे ओहम्स लॉ. ओहम्स लॉ. हा हा तोच नाही. तोच येत नाही होय. ठीक आहे. नेक्स्ट 27 तनुजा पिसाळ. येस सर. ओके, कुठे तुम्ही? ऑलराईट. प्रॅक्टिकल आन्सर शीट सबमिट केली आहे? नाही सर अजून. जर्नल आणि प्रोजेक्ट नाही सर. नाही केला. बरं ठीक. अरे हा तुम्ही सकाळी फोन केला. ओके. मला सांगा ओहम्स लॉ काय? ओहम्स लॉ रो अपॉन एम. V is equal to रो अपॉन एम. V is equal to R काय काय? divided by T. अरे तुम्ही TY पास आउट होणार. ओहम्स लॉ माहिती नाही तुम्हाला? V is equal to काय असतं? व्होल्टेज इज इक्वल टू काय असतं? R T सर TR. TR. व्हिडिओ बंद करू शकता तुम्ही, तुमच्याकडे रेंज नसेल तर. ओके सर. ओहम्स लॉ काय आहे? येस टेल मी. येत असेल तर हो म्हणायचं, नाही तर पास तरी म्हणा. सर इक्वल टू IR. व्हेरी गुड. आता V काय, I काय आणि R काय? सर V म्हणजे व्होल्टेज आणि I R is resistance and I is equal to I म्हणजे काय? नाही चुकतंय. काय काय? R is the resistance and I is the current. व्हेरी गुड. रेजिस्टन्सचं युनिट काय असतं? ओहम्स लॉ. व्होल्टेजचं व्होल्ट आणि करंटचं? करंट आपण एमिटर नाही, करंट आपण काय काय? व्होल्ट मध्येच मोजतो सर. व्होल्ट. करंट आणि व्होल्ट मध्ये मोजतो. वा वा वा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. नाही सर. पॉवरचं युनिट कसं? पॉवरचं हॉर्स पॉवर. हॉर्स पॉवर नाही सर काय ते पॉवरचं पण. ठीक आहे, ठीक आहे. नेक्स्ट 4928 राजगे अनिकेत. राजगे अनिकेत आहे का इथं? तोही सोडून गेला असं वाटतंय मला. Am I correct? Absent. 4929 स्नेहल राऊत. Yes, sir. स्नेहल राऊत. प्रॅक्टिकल आन्सर शीट सबमिट केले? नाही सर केले अजून. जर्नल आणि प्रोजेक्ट? हा केलाय. ओके, ठीक आहे.
मला सांगा कोणतं प्रॅक्टिकल होतं? Installation guideline and mounting of solar panel. इन्स्टॉलेशन गाईडलाईन्स अँड माउंटिंग ऑफ सोलर पॅनल्स. ओके, मग काय गाईडलाईन्स आहेत? Fixing supports structure. नंतर mounting of solar modulus on the support structure. माहितीच आहे. Installation of battery bank. Interconnection of panels in series and parallel configuration. Connection of battery bank and load, and earthing of lightning protection units. अर्थिंग ऑफ Lightning protection unit. म्हणजे नाही माहित सर. व्हेरी गुड. मला सांगा सिरीज कॉम्बिनेशन मध्ये रेजिस्टन्स वाढतो की कमी होतो? सिरीज मध्ये वाढतो. आणि पॅरलल मध्ये कमी असतो. असं कोणतं इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट आहे की त्याचं तुम्ही सिरीज मध्ये लावल्यानंतर त्याचा स्ट्रेंथ कमी होते? जसं तुम्ही रेजिस्टन्स सिरीज मध्ये लावले तर रेजिस्टन्स वाढतो, तर असं कोणतं इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट आहे का की जे तुम्ही सिरीज मध्ये लावल्यानंतर त्याची स्ट्रेंथ कमी होते? कॅपॅसिटन्स सर. व्हेरी गुड. मला सांगा हॅलो. हा सर. चार्जचं युनिट काय? कुलम. कुलम. ओके. सेकंडची डेफिनेशन सांगतील तुम्हाला? कशाची सर? 1 सेकंड ची डेफिनेशन. सेकंड डिफाईन करतो ना आपण, केलंय की नाही? एसआय युनिट मध्ये सेकंड आहे ना? हो. मग त्याला काहीतरी डेफिनेशन असेल ना, तरच तुमचं सगळं सायन्स त्याच्यावर बेस आहे. ते युनिट आहे सर. टाइम. मग त्याला डिफाईन, आता 1 सेकंड तुम्ही कसं मोजतात? घड्याळाने मोजतात सांगू नका मला आता. त्याला काहीतरी असेल ना, माहिती का? नाही सर. टाइमच्या बेसिसवर तुमची लेंथ मेजर होते, कारण तुम्हाला स्पीड ऑफ द लाईट कॉन्स्टंट त्याच्यावरून तुम्ही लेंथ तुम्ही हे करू शकतात. 1 किलो म्हणजे किती असतं? 1 किलो म्हणजे 1 किलो असतं सर म्हणा. 1000 ग्राम. वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. किती असतं? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके, नेक्स्ट. 4930 सांख्ये शरद. येस सर. आहे का? व्हेरी गुड. आहे का? येस सर आहे ना. ओके. प्रॅक्टिकल आन्सर शीट नाही झाली सबमिट. जर्नल आणि प्रोजेक्ट? नाही हे प्रॅक्टिकल आत्ताच सबमिट केलंय. जर्नल आणि प्रोजेक्ट राहिलेत. वा, म्हणजे आता तू रेस संपवून रेस सुरू करणार आहे असं आहे तुझं? म्हणजे जर्नल कम्प्लीट नाही पण प्रॅक्टिकल एक्झाम कम्प्लीट आहे. सबमिट करायचं राहिले ते. सबमिट करायचं राहिलं. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. मला सांग कोणतं प्रॅक्टिकल होतं तुला आता? इन्स्टॉलेशन गाईडलाईन अँड माउंटिंग ऑफ सोलर मॉड्यूल. ओके. माउंटिंग कसं करशील तू सोलर मॉड्यूल्सचं? म्हणजे सर पहिल्यांदा कसं जे हे आहे बेस आहेत ना ते बेस माउंट करायचा, आणि मग नंतर बॅटरी बँक वगैरे फिक्स करायचे, अर्थिंग वगैरे द्यायची तिथं कनेक्शन, आणि मग नंतर त्याच्यावर सोलर पॅनल्स फिट करायचे. बर, आणि कसे फिक्स करशील तू सोलर पॅनल? सोलर पॅनल सर म्हणजे ते डिरेक्शन का? हा, जे असेल ते. काय काय कोणते पॅरामीटर्स बघशील? म्हणजे त्या ईस्ट कडून साऊथ कडे त्याचं फेसिंग असलं पाहिजे, जेणेकरून मॅक्झिमम लाईट त्याच्यावरती इन्सिडेंट होऊ शकेल. ते जास्तीत जास्त लाईट ॲक्वायर करेल त्यात.
साऊथ कडे त्याचे फेसिंग असायला पाहिजे. साऊथ कडे फेसिंग असावी. त्याचा टिल्ट वगैरे असतो काही अँगल? थोडस टिल्ट थोडस काय असतं? गणपतीचं मंडप बांधतोय का थोडस? एक्झॅक्टली किती असतंय एक्झॅक्टली नाही माहिती. ठीक आहे, ठीक ठीक, ओके. नेक्स्ट 31 संकपाळ दीप्ती. ओके, अनम्यूट करा अगोदर. यस सर. ओके, आन्सर शीट प्रॅक्टिकलची करणार आहे सर थोड्या वेळाने. जर्नल आणि प्रोजेक्ट केलाय सर सबमिट. व्हेरी गुड. प्रॅक्टिकल सांगा तुमचं कोणतं होतं? सर मला जनरल मेंटेनन्स अँड प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स. ओके, कसं करा मेंटेनन्स तुम्ही सोलर पॅनल्स मॉड्यूल्सचं? मेंटेनन्स सर प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स सांगते. कनेक्शन प्रॉपर हवेत, टाईट आणि रेड निगेटिव्ह साठी रेड वायर आणि ब्लॅक पॉझिटिव्ह रेड पॉझिटिव्ह साठी रेड आणि ब्लॅक निगेटिव्ह साठी. ते कशासाठी? ते रिड्यूस करतं रिव्हर्स कंडिशन त्यासाठी. आणि फेसिंग त्याचं साऊथला असावं आणि विथ करेक्ट अँगल ऑफ टिल्ट. आणि तो सोलर पॅनल अशा ठिकाणी फिक्स करावा जिथे की शॅडो वगैरे पडली नाही पाहिजे त्याच्यावर आणि डायरेक्ट सनलाईट त्याच्यावर ते मॉड्यूल्स आहेत त्याच्यावर पडली पाहिजे. आणि त्याचं प्रोटेक्शन करायचं म्हणजे जसं की हेवी ऑब्जेक्ट पासून म्हणजे रॉक्स वगैरे त्याच्यावर पडून द्यायचे नाहीत, स्टोन्स वगैरे. आणि बॅटरी बँक आहे ती रॉकवर लोकेटेड असावी आणि म्हणजे ती व्हेंटिलेटेड रूम मध्ये असावी. आणि जे टर्मिनल आहे ते शॉर्ट नसावेत. शॉर्ट असतील तर मग त्याच्यापासून फायर शॉर्ट सर्किट होईल असं. ओके, व्हेरी गुड. मला सांगा मेंटेनन्स ना, आता समजा तुमच्या सोलर पॅनल जे आहे जर धूळ बसली असेल तर तुम्ही काय कराल? ते रिमूव्ह करू सर. कसं? आणि फक्त ते वॉटर यूज करूनच रिमूव्ह करायचं. ओके, आणि त्याच्या अगोदर काय प्रिकॉशन घ्याल तुम्ही? ठीक आहे. सोलर पॅनल आहे तुम्ही बसवलं तुमच्या गच्चीवर. ओके, जसं शरद म्हणतो तर थोडंसं काहीतरी टिल्ट दिला त्याला आपण, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जर तिथं वर्षभर तुम्ही गेलेच नाही, जसे तुम्ही लेक्चरला येत नाही वर्षभर, ठीक आहे, तसं जर त्याच्यावर तशी धूळ बसली जशी तुमच्या डोक्यावर बसलेली आहे तसं जर झालं समजा तर तुम्ही काय कराल? तुम्ही पाण्यामध्ये ते पुसाल, ठीक आहे. मग त्याच्या अगोदर तुम्ही काय चेक कराल? तेच की सर, डस्ट वगैरे बसली आहे का? नाही, डस्ट बसलेली आहे, ठीक आहे, पण त्याच्या अगोदर तुम्ही पाण्याने ते म्हणता की पाण्याने आम्ही पुसू की पाण्याने ते साफ करू. ओके, पण त्याच्या अगोदर तुम्ही काय चेक कराल? तो प्रॉपर वर्क करतोय का? ओके, ठीक आहे, ठीक आहे. अजून काही? ओके ओके, ठीक आहे, ठीक आहे. नेक्स्ट 4932 शेख सलेहा. Yes, sir. Where are you? So should I ask the question in Marathi or English? Sir, as you wish. Okay, okay. मराठी तर तुम्हाला समजत असेल तर सांगतो, विचारतो. प्रॅक्टिकल एक्झाम आन्सर शीट सबमिट केली का? हो सर, केली आहे. ओके. जर्नल आणि प्रोजेक्ट
हो सर, ते पण सबमिटेड आहे. Okay. So now just tell me on what topic you have made your project. Maintaining The project. मेंटेनन्स वरती केले. Okay. Maintenance of what? Repairing and maintenance of solar panels. Solar panels. Okay. So what is the difference between a solar panels and solar cell? सर पॅनल्स म्हणजे ते पॅनल्स सारखे आहेत आणि सेल सारखे आहेत. Very good. This is the thing which is getting recorded. Okay. So you will be responsible for whatever marks you are getting in the the oral part. Okay. So the panel is like panel and the cell is like cell. So that is the answer which you have given. Am I correct? सर पॅनल्स आर म्हणजे ते टेरेस वरती लावलेले असतात. Very good. सेल आहेत ते डिव्हाइसेस मध्ये यूज होतात. Okay, so the panel is not device. It is a device, but which is kept outside on a terrace. Okay. Yes. And the solar cell we keep inside our house. No, sir. Then what is the difference? Don't know, sir. Yeah, okay. So that's a good answer. For that I can give you the marks. Okay. So now tell me how you will maintain and repair the solar panel. Okay, first give me the answer about maintenance. If you are having a solar panel on your roof, then how you will maintain that? I will be cleaning the solar panel with cloth. I will not be using any cleaning agent for that cleaning purpose, and I will be checking battery maintenance of that solar panel. You can tell me. You can take the help of whatever project you have written, if you have. मी त्यांच्या बॅटरी आणि चार्ज कंट्रोलर जे आहेत त्यांना मी प्रॉपर मेंटेन ठेवेन. Okay. डस्टिंग वगैरे टाइम टू टाइम करेन. Okay. So dusting and battery voltage checkup. So that is the two things which you will do. More than that, okay. So which problem the solar panel can occur, or which problem or which type of faults might occur in a solar panel or a solar system, so that you can repair that? Very good. Next, 4933 Shedge Pratiksha. Okay, Shedge Pratiksha. Yes, sir. Okay. Practical answer sheet submit केले? नाही करायचे. Okay, journal आणि project केला. कोणतं प्रॅक्टिकल होतं? जनरल मेंटेनन्स आणि प्रिव्हेंटिव्ह. ओके, प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स काय असतात? सांगा, ऐकू येत नाही मला. You are not audible. You can turn off your video and you can speak.
Pratiksha, you are not audible. Sir, Hello. hello. Yes, tell me. Pratiksha, anybody can hear Pratiksha? सर आवाज येतोय का? हो, आता येतोय. प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स connect preventive maintenance and effective plan for each
Hello. Hello guys, am I audible? साईडचं बटन दाबून. Yes, sir. Okay. Okay. Next is 4934. शिंदे श्रीधर आहे का? शिंदे श्रीधर कुठे आहे? ऑलराईट. प्रॅक्टिकल आन्सर शीट जर्नल आणि प्रोजेक्ट सबमिट केलंय? प्रॅक्टिकल आन्सर शीट केलंय, फक्त प्रोजेक्ट आणि जर्नल राहिले अपलोड करायचे. ओके. मला सांग कोणता प्रोजेक्ट होता तुझा? प्रोजेक्ट मेंटेनन्सचाच आहे सर, रिपेअरिंग अँड मेंटेनन्स सोलर पॅनल्स. हॅलो श्रीधर, प्रोजेक्ट कोणता होता? रिपेअरिंग अँड मेंटेनन्स सोलर पॅनल्स. रिपेअरिंग अँड मेंटेनन्स. काय होतं त्या प्रोजेक्ट मध्ये? काय काय केलं काय? जर सर त्यात काय प्रॉब्लेम डिफेक्टिव्ह आढळले असतील तर ते रिपेअर कसे करायचे, मग त्यात रिपेअरिंग अँड मेंटेनन्स मध्ये कंपनी, आपण एखादी कंपनी थ्रू केलं तर कंपनी त्यात म्हणजे काय काय रिपेअर मेंटेनन्स करतात ते त्यात इंडिकेट केले सर प्रोजेक्ट मध्ये. ओके. कोणते कोणते फॉल्ट येऊ शकतात सोलर पॅनल मध्ये? बॅटरीचा प्रॉब्लेम येऊ शकतो, वायरिंग शॉर्टेज होऊ शकतात, आणि जसे जसे ते सोलर पॅनल जुने होत जाईल तशी त्याची इफिशियन्सी कमी होत जाईल. व्हेरी गुड. ओके ओके ओके. इफिशियन्सी कमी होत असेल तर तू त्याच्यावर रिपेअर कसं करशील ते? एकदा इफिशियन्सी कमी झाली तर वाढवता येते का? नाही सर. का? ओके ठीक आहे. नेक्स्ट 4935 वाडकर दिव्या. दिव्या वाडकर आहे का इथं? तिला परत नेटवर्कचा प्रॉब्लेम आला असावा. ओके. नेक्स्ट 36 यादव दिव्या. येस सर. ओके. प्रॅक्टिकल आन्सर शीट सबमिट केली आहे? हा सर. ओके. जर्नल आणि प्रोजेक्ट सर होतंय सबमिट. ओके ठीक आहे. मला सांगा कुलॉम्स लॉ काय? हॅलो यादव, एम ऑडिबल? येस सर. ओके. कुलॉम्स लॉ माहिती आहे? नाही सर. ऑलराईट ठीक आहे. मला सांगा की R1 आणि R2 हे दोन रेजिस्टन्स आहेत. हा. दोन सिरीज मध्ये लावले तर रिझल्टंट रेजिस्टन्स किती असेल? R1 and R2. ओके. R1 आणि R2 हे दोन रेजिस्टन्स आहे तुमचे. हा. दोघं सिरीज मध्ये लावले तर त्याचं रिझल्टंट रेजिस्टन्स किती येईल?
1/R1 plus 1/R2. Very good. For giving wrong answer. Okay. मला सांगा तुम्ही की तुमचं प्रॅक्टिकल कोणतं होतं आता? कोणतं प्रॅक्टिकल केलं तुम्ही? ट्रबल शूटिंग मेथड फॉर सोलर मॉड्यूलिंग. ट्रबल शूटिंग मेथड. ओके. तुम्ही कसं सॉल्व्ह करणार? कोणते कोणते प्रॉब्लेम येतात कसे सॉल्व्ह करता तुम्ही? एक प्रॉब्लेम सांगा तो सॉल्व्ह कसं करणार ते सांगा. कंडक्टर ब्रेक करोजन झाल्यानंतर रिप्लेस केबल करणार. ठीक आहे. नेक्स्ट 37 जडे. करिता जडे आन्सर शीट सबमिट केली आहे? हा सर. ओके. जर्नल आणि प्रोजेक्ट हा केलं सबमिट. ओके. कुलम्स लॉ काय? Coulomb's law. If there are the two charges, the force of attraction or repulsion between them is okay. Gauss law नाही माहिती. प्रॅक्टिकल कोणतं होतं तुमचं? ट्रबल शूटिंग मेथड्स फॉर सोलर मॉड्यूल. ओके. ट्रबल शूटिंग मेथड सांगा मला. कोणती पण एक का? एनी टू. सपोज जर सोलर पॅनलच्या बॅटरी बँक मध्ये जर पॉवर बॅटरी खराब झाली तर मग त्या पहिले त्याचं इफिशियन्सी बघणार, किती पॉवर सप्लाय करते, किती त्यामध्ये कुठे लिकेज झालंय, वायर कुठे खराब झाले ते बघणार, कुठे डॅमेज झालाय त्यानुसार वायर जर चेंज करणार. ओके. सेकंड वायर जर परत बॅटरी जर खराब असेल तर बॅटरी चेंज करणार. बॅटरी झाली खराब, दुरुस्त करून पण झाली, दुसरं सांगा आता. परत जर सोलर पॅनल व्होल्टेज आहे पण करंट देत नसेल तर कुठे ब्रेकआउट झालंय ते बघणार, कुठे करंट हे होतंय ते बघणार. ओके. ठीक आहे. मला सांगा दोन रेजिस्टन्स आहे R1 R2 दोघं सिरीज मध्ये लावले तर रिझल्टंट रेजिस्टन्स किती असतो? त्या दोन्ही रेजिस्टन्सचे ऍडिशन टोटल. ओके. आणि समजा जर आपण दोन रेजिस्टन्स पॅरलल मध्ये लावले R1 आणि R2 तर रिझल्टंट रेजिस्टन्स किती असतो? 1/R1 + 1/R2. ओके. मग आता मला सांगा R1 R2 सिरीज मध्ये, ओके, असे दोन सिरीज मध्ये वरती आणि खाली त्याच्या पॅरलल मध्ये R3 आहे. रिझल्टंट किती येईल? पहिला R1 आणि R2 चं ऍडिशन करणार आणि त्याचे ऍडिशन R3 बरोबर करणार पॅरलल मध्ये. कशी रिझल्टंट इक्वेशन काय येईल मग? 1/R3 + 1/R1 + R2. व्हेरी गुड. ओके. नेक्स्ट 38 जोंबाडे निखिल. हा सर. आहे का? कुठे आहे? हो आहे की. ओके. व्हिडिओ ऑन कर बाळा. ओके. ठीक आहे. प्रॅक्टिकल आन्सर शीट सबमिट केली आहे? हो सर. ओके. जर्नल आणि प्रोजेक्ट? हो सर केले दोन्ही पण. दोघं केले. ओके. सगळे नाही, अर्धेच बाकीचे तुमच्या तिकडे जॉईन झाले ना ऍडॉनला? ती यात पण आहे ना काय? ती याच्यात पण आहे पण ते आता 2च जण बाकी फक्त. लिंक ऍक्टिव्हेट केली थेरी एक्झाम. हा ना. सांगतो सर, आलं त्यांना कळलंच. ओके. मला सांगा तुम्ही आता जोंबाडे तुमचा प्रोजेक्ट कोणता होता? प्रोजेक्ट रिपेअरिंग अँड मेंटेनन्स ऑफ सोलर पॅनल.
ओके, मग कसं रिपेअर करशील तू सोलर पॅनल? म्हणजे ते हे चेक करणार माझे करंट. करंट कशाने चेक करशील? करंट ॲमीटरने चेक करणार. कशाने? ॲमीटरने. ॲमीटरनं. आणि व्होल्टेज जर चेक करायचं तर? व्होल्टमीटरने. म्हणजे मल्टीमीटरने पण आपण करू शकतो. काय काय? मल्टीमीटरने आपण दोन्ही पण करू शकतो. हा, व्हेरी गुड. ते आन्सर हवं होतं मला. ठीक आहे. मला सांग आता की सोलर पॅनल आणि सोलर सेल मध्ये काय फरक आहे? सोलर पॅनल सोलर दोन्ही पण म्हणजे वर्किंग सेमच असतं म्हणजे दोन्हीचं पण. बरं, मग नेमका फरक काय? सोलर सेल आणि पॅनल मध्ये का? त्यातला डिफरन्स तर नाही की माहिती. कन्स्ट्रक्टिव्ह डिफरन्स असतो का काही? म्हणजे सेमच असतं सर म्हणजे ते. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके. नेक्स्ट, महाडिक धीरज 4939. हा पण मला असं वाटतं टफ सेंटर असतो ना. लास्ट 4940 निशा परदेशी. येस सर. ओके, व्हिडिओ ऑन करा तुमचा. प्रॅक्टिकल आन्सर शीट सबमिट केली? नाही सर, नेटवर्क प्रॉब्लेम येते, अजून नाही केलं काय. जर्नल आणि प्रोजेक्ट काहीच नाही झालं सेंड अजून. ओके, ठीक आहे. आता सगळ्यांना सूचना कॉमन अशी आहे की मी फक्त 5 वाजेपर्यंत तुमची ही लिंक जी आहे सबमिशनची ती ऑन ठेवणार आहे. ओके, तर त्याच्यामुळे तुमचं जे आन्सर शीट आहे, प्रोजेक्ट आहे, जे जर्नल आहे, ते सगळ्यांनी 5 वाजेपर्यंत मॅक्सिमम सबमिट करायचं. त्याच्यानंतर मी ऍक्सेप्ट करणार नाही. ठीक आहे. ओके, निशा तुमचं मला सांगा की तुमचा प्रोजेक्ट कशावर होता? रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ सोलर पॅनल. ठीक आहे. मग त्या प्रोजेक्ट मध्ये काय लिहिलंय तुम्ही? पॉइंट्स का त्याचे? हा, प्रोजेक्ट मध्ये बघून सांगितलं तरी चालेल, आठवून सांगायची गरज नाहीये. त्याचे जे इश्यूज असतात ते लिहिलेत आणि बेसिक स्टेप्स आहेत त्याचे सिस्टम्स काय आहेत ते. ओके, काय काय इश्यू येतात सोलर पॅनल मध्ये? त्याच्यात थोडे मायक्रो क्रॅक्स असतात ते, किंवा वाचून सांगायचंय. वाचून जरी सांगितलं ना, बघून सांगितलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. The causes are attributed to micro cracks and hotspots, PV modules productions, bad handling during the process of shipping, changes in the. तुम्ही लिटरली त्याच्या शब्दांचा अर्थ असं घेऊ नका, वाचून सांगा. म्हणजे तुम्हाला ते खरंच वाचून दाखवायचं नाही. वाचून दाखवा म्हणजे तुम्ही ठेवा ते, त्याच्यामध्ये तुम्हाला काय समजले ते सांगा. तुम्ही वाचत सोडलंय तसं नसतं. बघून सांगा, पण तुम्हाला काय कळलंय ते सांगा. त्याच्यामध्ये जे मायक्रो क्रॅक्स असतील त्याच्यावर. मायक्रो क्रॅक झाले, क्रॅक झालं, सगळं क्रॅक झालंय. आता पुढचं सांगा. त्याचे जे टेम्परेचर असतं ते मेंटेन करायचं, ते वेदरवर त्याचं डिपेंड असतं, ते चेक करायचं. ओके, आणि रिपेअरिंग कसे कराल तुम्ही? कोणते कोणते फॉल्ट असतात आणि रिपेअर कसे कराल? बोला.
काय ते नाही बरं ते नाही बरं ते नाही F1 चे का आमची एक दिवसाचं आम्ही करून देतो कारण ह्याचं जाळं निघणार उद्या संध्याकाळपर्यंत द्यायचं करतो हे आम्ही करतो एका दिवसाचं पेन्सिल नाही भरत मग ते आता असं ओके ठीक आहे ओके बरं आता तुमची ऍड ऑनची परीक्षा सुरू झालेली आहे त्याच्यापैकी जो असेल तो त्याने तिकडे जाऊ शकतो ऍड ऑनला थेअरीची लिंक ओपन केलेली आहे तिथं तुम्ही त्याला सबमिशन करू शकता ऑलराईट सो ओके मला असं वाटतं सगळ्यांचं अटेंडन्स झाला असेल ज्यांचा अटेंडन्स झालाय ज्यांना काही प्रॉब्लेम नाही ते निघू शकतात ऑलराईट